हाय नमस्कार मैत्रिणींनो. आजकाल आपण सकाळी उठल्यापासून फक्त रिॲक्ट करत असतो. म्हणजे प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन असते. आजकाल प्रत्येक नात्यामध्ये प्रेमापेक्षा इगो जास्ती झाला आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळीकडे हेच जाणवतं. आणि जेव्हा इगो जास्ती होतो ना, तेव्हा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि त्यामुळं मन अशांत राहतं. म्हणजे बघा, आपण घर स्वच्छ करत असतो, सगळं नीटनेटकं ठेवत असतो, पण तरीही मन कुठेतरी थकल्यासारखं अस्वस्थ का वाटतं. गृहिणी म्हणून आपण घर आवरतो, पण मन आवरायला विसरतो. म्हणजे घर तर आपण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, पण मनाचं काय? चला, एक छोटीशी सवय आहे की जी घर आणि मन दोन्ही प्रसन्न ठेवते. आजकाल एकच शब्द व्हॅल्युएबल झाला आहे, तो म्हणजे वेळ नाही. प्रत्येकजण एकमेकांशी बोलताना मला वेळच मिळत नाही, मला वेळच मिळत नाही. पण बघा, वेळ मिळत नाही हे कारण कधी दिलं जातं की जेव्हा आपण त्या गोष्टीला प्रायोरिटी समजत नाही. मग ती एखादी व्यक्ती असू देत किंवा कामं असू देत. मग जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ मिळत नाही असं म्हणतो, तेव्हा आपण स्वतःला सुद्धा प्रायोरिटी देत नसतो. आपण आपल्या घरासाठी वेळ देतो, कामासाठी वेळ देतो, पण मनाला शांत बसायला वेळ मिळत नाही. मन सतत काही ना काहीतरी विचार करत असतं. बघा, असं कधी तुम्ही बघितलेत का? आपण काही काम करत असलो ना, तरी काही ना काही विचार डोक्यामध्ये चालूच असतात. आणि त्यातच जर निगेटिव्ह विचार असतील ना, तर ते मनात साचतात. तक्रारी, राग, थकवा, अपेक्षा आणि या सगळ्या गोंधळात मग घर सुंदर असून सुद्धा आनंद जाणवत नाही. म्हणजे आपण परफेक्शनच्या मागे धावत असतो. म्हणजे गृहिणींना सुद्धा ही सवय असते की माझं घर परफेक्ट दिसलं पाहिजे. अगदी सोशल मीडियावरती आपण घरं बघतो, तर आपल्याला वाटतं की आपलंही घर आपण असंच ठेवायला पाहिजे, आपल्याकडे सुद्धा असंच घर असायला पाहिजे. पण असं नसतं. प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते, त्याचं आयुष्य वेगळं असतं, त्याच्या कामांची प्रायोरिटी वेगळी असते. त्यामुळं जे स्वतःकडं आहे ना, त्याच्यामध्ये आनंद शोधता आला पाहिजे. हे म्हणजे असं आहे, तुझे आहे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी. कस्तुरी मृग तू तुला न कळले, सुगंध शोधत जीवन सरले, चाहूल घे सुख कोठे दडले. त्यामुळं जे काही आहे ना, तर ते आपल्यामध्येच असते, त्याचा शोध घ्यायचा असतो. जेव्हा आपलं मन अस्वस्थ असतं ना, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट करायची की शांत बसायचं, एक खोल श्वास घ्यायचा, देवाजवळ बसायचं, देवाजवळ प्रार्थना करायची, त्याचं नामस्मरण करायचं आणि जे काही त्यानं आपल्याला दिलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता मानायची. बघा, जेव्हा आपण देवपूजा करतो ना, तेव्हा देवाला आपण फुलं वाहत असतो, त्याला गंध अक्षता वाहत असतो, त्याचं नामस्मरण करत असतो, तेव्हा आपोआपच एक दैवी शक्ती आपल्यासोबत आहे असा आपल्याला भास होतो आणि मन हळूहळू शांत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्युझिक. कोणत्याही तुमचं आवडतं जे संगीत असतं ना, तर ते तुमचं मन शांत करायला मदत करतं. म्हणजे बघा, व्हिडिओच्या सुरुवातीला मी जे म्युझिक लावलं आहे त्याने एकदम आनंदी वाटलं ना. म्हणजे बघा, जेव्हा स्वतःला आनंदी वाटत असतो ना, तेव्हा माणूस स्वतःशीच काहीतरी गुणगुणत असतो त्याचं काम करत असताना. म्हणजे ते आपलं आनंदाचं एक्सप्रेशन असतं. तिसरी गोष्ट, जेव्हा तुम्हाला उगाचच उदास वाटत असेल ना, तेव्हा सरळ बाहेर फिरायला जायचं निसर्गाच्या सानिध्यात किंवा थोडंसं वॉकिंग करून यायचं. अगदीच नाही जमलं तर थोडंसं मार्केटला सुद्धा फिरून आलात ना, तरीसुद्धा तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. सतत घरात राहिलं की मग एकसुरीपणा येतो. तच आपण बाहेर जाऊन आलं की आपलं जे शरीरातलं ऑक्सिटोसिन हार्मोन आहे ना, तर ते ॲक्टिव्ह होतं आणि आपल्याला हॅपी फील होतं. डॉक्टरसुद्धा सांगतात बघा, जरा मोकळ्या हवेतून फिरून या. याचाच अर्थ काय, की आपलं जे नेहमीचं रुटीन असतं त्याच्यामध्ये थोडासा चेंज करायचा. जेव्हा आपलं मन शांत असतं ना, तेव्हा आपला आवाजाचा टोन असतो तर तो सुद्धा एकदम सॉफ्ट होतो, चिडचिड कमी होते, तुमचं हसू वाढतं आणि तुम्ही हसमुख राहिलात तर घरसुद्धा हसरं बनतं. त्यामुळं घर प्रसन्न राहणं आणि तुमचं मन प्रसन्न राहणं, या दोन्ही गोष्टी तुमच्यावरतीच डिपेंड आहेत. आणि रोजच्या आयुष्यामध्ये जर एकसुरीपणा असेल ना, तर मग कंटाळवाणं वाटतं, म्हणजे बोरिंग वाटतं आणि त्यामुळे सुद्धा आपलं मन प्रसन्न राहत नाही. अशा वेळेला काय करायचं, की आपल्या घरामध्येच छोटे छोटे चेंजेस करायचे. कधी फर्निचरची जागा बदलायची, कधी स्वतःच्या लुकमध्ये थोडासा चेंज करायचा, तर कधी एक चेंज म्हणून एखादी वेगळी अशी डिश बनवायची. या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्या मनाला ऊर्जा देण्याचं काम करतात. बघा, एकच गोष्ट या जगामध्ये परमनंट आहे, ती म्हणजे चेंज. आहे ना विरोधाभास, पण कोणत्याही गोष्टीमध्ये जो चेंज होत असतो ना, तर त्यामुळेच तुमची ग्रोथसुद्धा होत असते. आणि पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये खुश राहता आलं पाहिजे. आपला आनंद ना नेहमी इतरांवरती डिपेंड असतो. म्हणजे कोणीतरी माझ्याशी चांगलं बोलेल की मग मी खुश होणार, कोणीतरी माझं कौतुक केलं की मग मी खुश होणार. आणि अजून एक कमेंट खूप वेळा येते की मला मैत्रिणी नाहीत. खरंच मैत्रिणी असतील तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण खरंच ते मैत्रीचं नातं मनापासून असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. आणि तसं जर ते नसेल तर ते नसलेलंच बरं. आणि खरं सांगू का, जेव्हा आपण खूप मोठ्या घोळक्यात असतो ना, तेव्हा स्वतःविषयी विचार करायला वेळच मिळत नाही. जेव्हा आपण एकटे असतो ना, तेव्हा स्वतःविषयी विचार करायला खरंच खूप वेळ मिळतो
आणि त्याच्यातून आपली प्रगतीसुद्धा होते. पण खरंच जर असं तुमच्याकडे मैत्रीचं नातं असेल तर मात्र ते जपायला पाहिजे. कारण की आयुष्यामध्ये संगत खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कुठल्या लोकांमध्ये राहता, उठता, बसता त्यानुसार तुमचं आयुष्यसुद्धा बदलत असतं. तुम्ही काय वाचता, बघता, कोणत्या गोष्टीवरती विचार करता, कुठली गोष्ट सोडून देता यावरती सुद्धा मनाचा फ्रेशनेस अवलंबून असतो. चला, मी खूप वेळा तुमच्याशी आपलं घर प्रसन्न ठेवण्यासाठी माझं नेहमीचं जे रुटीन असतं तर ते शेअर केलेलं आहे. पण जसं आपण घर प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करतो ना, तसं स्वतःला सुद्धा आनंदी ठेवण्याची एक कला असते आणि ती आपल्याला जमायला पाहिजे. जसं की बघा, आता इथं मी दही लावते आहे. रात्री हे दही लावलं आहे आणि सकाळी ते एकदम सुंदर असं जमलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळत असतो. तर बघा, असं छानसं दही लागलेलं बघून सकाळी सकाळी एकदम छान वाटलं ना, फ्रेश वाटलं. म्हणजे आनंदी राहण्यासाठी फार मोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते. चला, तर ह्या काही सवयी मी तुमच्याशी शेअर केल्या की ज्या जाणीवपूर्वक डेव्हलप कराव्या लागतात स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी. चला, तर आज संडे आहे आणि मी निघाली आहे आता मार्केटमध्ये. फक्त रविवारीच बाहेर जाणं होतं. एरवी तर काय बाहेर जाणं होतच नाही. त्यामुळं रविवारीच काय ते मार्केटमध्ये फिरून होतं किंवा काही गोष्टी घ्यायच्या असतील तर त्या घेऊन होतात. तर असेच मार्केटमध्ये आले होते तर इथं प्रेस्टीजचं एक नवीन दुकान ओपन झालेलं दिसलं. नवीन म्हणजे बरेच दिवस झाले, पण मी पहिल्यांदा आली इथे. आता भांडी म्हटलं की आपल्या बायकांचा अगदी आवडीचा विषय आणि खास प्रेस्टीजचं आहे शॉप म्हणून मी मुद्दामून गेले. खरंच इतकी सुंदर व्हरायटी होती ना. कुकर तर एवढे होते, एनोडाईज पण आणि ट्रायप्लायचे पण, आणि सँडविच बॉटम असतात तर त्याचेसुद्धा. थोडीशी हाय रेंज होती, म्हणजे कॉस्टली होते, पण क्वालिटी एक नंबर होती. आणि सध्या तिथं 15% डिस्काउंट चालू आहे आणि शिवाय एक्सचेंज ऑफरसुद्धा चालू आहे आणि म्हणूनच मी तिथं काय ऑफर चालू आहे ते बघायला गेलेली. तर जुना कुठलाही कुकर किंवा नॉनस्टिकची भांडी वगैरे असतील तर ते इथं एक्सचेंज करून मिळत होती. त्याच्यावरती काय थोडाफार डिस्काउंट मिळत होता. आणि खरंच जुन्या भांड्यांचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न असतो. म्हणजे ती आपण घरामध्ये साठवून त्याचा पसारा पण ठेवू शकत नाही. त्यामुळं ती देऊन नक्कीच नवीन काहीतरी घेऊ शकतो. त्यामुळे एकतर हवी असलेली गोष्ट पण घरी येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये डिक्लटरसुद्धा होतं. म्हणजे जुन्या वस्तू खरं तर घरात ठेवूच नाही की ज्या आपण वापरत नाही. म्हणजे थोडक्यात अडगळ असते ती. आणि बहुतेक ही ऑफर प्रेस्टीजच्या सगळ्याच दुकानामध्ये असेल असं मला वाटतंय. तर ही गॅस शेगडे होते ना, तर त्या खूप छान छान होत्या. 3 बर्नरच्या आणि 4 बर्नरच्या तर सुंदरच होत्या. पण ही 2 बर्नरची होती तर ती खूप छान होती. म्हणजे इझिली ती आपण तो बर्नर आहे तो वरती घेऊन शेगडी फक्त धुवून घेऊ शकतो अशी. त्याच्यानंतर फूड प्रोसेसर होता आणि मिक्सरसुद्धा खूप छान होते. आणि इथले मिक्सर बघितल्यानंतर मला आठवलं की माझ्या मिक्सरला जवळजवळ 16 ते 17 वर्ष झालेत. म्हणजे तो अजून चांगला आहे. आधीमध्ये मी फक्त त्याचं छोटं भांडं आहे तर ते बदललं असेल. पण मी व्हाईट कलरमध्ये घेतलेला तर तो अजून चांगला आहे. त्याच्यानंतर ही हनीकोममध्ये सध्या एक वेगळी भांडी आली आहेत ना, तर तीसुद्धा खूप छान होते. मी तवा बघत होते चपातीसाठी, पण तिथं तो नव्हता. ट्रायप्लायच्या कढया मात्र खूप छान छान होत्या आणि व्हरायटीसुद्धा होती. म्हणजे अगदी छोट्यातल्या छोटीपासून ते मोठ्यापर्यंत खूप सुंदर ट्रायप्लायच्या कढया होत्या. आणि ही एक किती सुंदर छोटीशी अशी क्यूट अशी कढई होती. पण कढई किंवा पातेली असतात ना, तर ती एकदम छोटी पण घेऊ नयेत. जरा मिडियम आकाराची असतील तर ती वापरण्यासाठी सुद्धा बरी पडतात. आणि सध्या तरी प्रत्येकाच्याच किचनमधून ॲल्युमिनियम हद्दपार झालेले आहे. म्हणजे ॲल्युमिनियम आणि नॉनस्टिकची भांडी आता सध्या कुणी वापरायला मागत नाही. पण किचनमध्ये आपलं चेंज करायचं असेल ना, तर हळूहळू करायला पाहिजे. कारण की ही जी ट्रायप्लाय स्टीलची भांडी असतात तर ती खूप कॉस्टली असतात. एकदम तर आपलं किचन काय आपण बदलू शकत नाही किंवा या गोष्टी घेऊ शकत नाही. तर हळूहळू एक एक गोष्ट अशी घ्यायला पाहिजे. कारण की या गोष्टी बऱ्यापैकी कॉस्टली आहेत. आता माझ्याकडे 2 कढया आणि एक पॅन आहे ट्रायप्लायचा. कुकरसुद्धा ट्रायप्लायचे आहेत. त्याच्यामुळं मी काही इथं ते घेतलं नाही. आणि इथं एक गोष्ट मला घ्यायची आहे. पण दुसरी एक गोष्ट की जी एक्सचेंज करून मला इथं घ्यायची आहे. म्हणून आधी म्हटलं चला बघून येऊयात. आणि सिरेमिकचे सुद्धा पॅन होते. खूप सुंदर होते, पण तेवढेच कॉस्टली आणि शिवाय कास्ट आयर्नचे. ही जी सगळी भांडी आहेत ना, तर ती कास्ट आयर्नची होती. कलेक्शन छान होतं म्हणून म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा हे शेअर करूयात. आणि थोडंसं बाहेर फिरून आलं की आपलं माइंडसुद्धा फ्रेश होतं. आणि अजून एक रिक्वेस्ट तुम्हाला करायची आहे की तुम्हाला सगळ्यांना यूट्यूबवरचे तर आपले व्हिडिओ आवडतातच, पण इन्स्टालासुद्धा प्लीज फॉलो करा. इन्स्टा आय डी आहे life.with_वैशाली. सो इन्स्टावरती आधी मी जास्त ॲक्टिव्ह नव्हते, सध्याच सुरू केलं आहे. तर प्लीज फॉलो करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा,
आनंदी रहा.